महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक पटलावर आज एका धक्कादायक घटनेने खळबळ माजवली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर कथितरित्या बेदम हल्ला चढवला, ज्यामुळे लातूर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। ही घटना रविवारी 20 जुलै 2025 रोजी घडली, जेव्हा छावा संघटना शेतकरी हक्कांसाठी आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी निदर्शन करत होती। कोकाटे यांचा विधान परिषदेत ऑनलाईन रमी खेळताना दिसणारा व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून हा वाद चव्हाट्यावर आला आहे। शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न, राजकीय अनास्था आणि सत्तेचा गैरवापर याचा हा विस्फोटक मिलाफ महाराष्ट्राच्या राजकारणावर गंभीर परिणाम करणार आहे। या घटनेने राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये निर्माण झालेल्या तणावामुळे पुढील काळात मोठे राजकीय चित्र बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। आजच्या संपूर्ण बातमीचे लेखक आहे शुभम चव्हाण। चला मग सुरुवात करूया आजच्या धक्कादायक बातमीला। नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल एमएच। या प्रकरणाची सुरुवात झाली ती सुनील तटकरे, अजित पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष यांच्या लातूरमधील पत्रकार परिषदेत। छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तटकरे यांच्यासमोर खेळाचे पत्ते फेकून कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली। कोकाटे हे विधानसभेत ऑनलाईन रमी खेळताना दिसल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावरून शेतकरी आणि विरोधी पक्षांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे। लातूर जिल्ह्यात गेल्या 10 वर्षात 300 पेक्षा जास्त शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे, ज्याची आकडेवारी राष्ट्रीय गुन्हे अभिलेखक विभागाने नोंदवली आहे। या पार्श्वभूमीवर छावा संघटना शेतकरी प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आक्रमक झाली होती। या निषेधानंतर सूरज चव्हाण यांनी छावा संघटनेच्या विजयकुमार पाटील यांच्यावर हल्ला केला। पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना छातीत आणि पाठीत बेदम मारहाण झाली असून डाव्या डोळ्यातून पाणी येत आहे आणि समोरची व्यक्ती डबल दिसत आहे। या हल्ल्यानंतर पाटील यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे। यावेळी पाटील यांनी सांगितले, मला छातीत अतिवेदना वेदना होत आहे, डॉक्टरांच्या अहवालानुसार पुढील उपचार ठरतील। या हल्ल्यामुळे संतप्त झालेल्या छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज 21 जुलै 2025 रोजी लातूर शहर बंदीची हाक दिली आहे। संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे यांनी सूरज चव्हाण यांच्यावर तात्काळ कारवाई आणि अटकेची मागणी केली असून छावाचा इतिहास आहे, आमच्या पद्धतीने धडा शिकवू, सूरज चव्हाणला माफी नाही, अशी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे। नानासाहेब जावळे यांनी पुढे सविस्तर निवेदन देताना म्हटले, आमचे पदाधिकारी विजयकुमार पाटील हे शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सुनील तटकरे यांच्याकडे निवेदन देण्यास गेले होते, मात्र सूरज चव्हाण आणि त्यांचे कार्यकर्ते यांनी त्यांच्यावर जीवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला केला। हे आमच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांवर ठरवून केलेले आक्रमण आहे। शेतकरी लढा देण्यासाठी बाहेर पडले आणि त्यांना मारहाणीला सामोरे जावे लागले, हे अत्यंत निंदनीय आहे। आम्ही शांततेत लढा देत आहोत, पण आता सरकारने लक्ष घातले नाही तर आम्हाला स्वतःचा बचाव करावा लागेल। सूरज चव्हाणवर कठोर कारवाई होईपर्यंत आमचा लढा सुरू राहील। या निवेदनाने छावा संघटनेचे आक्रमकता आणि शेतकरी हक्कांसाठीचा ठाम निर्धार अधोरेखित झाला आहे। या घटनेनंतर छावा संघटना आणि एनसीपी कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या चकमकीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यात चव्हाण यांनी पाटील यांच्यावर कोपर आणि बुक्क्यांनी हल्ला केल्याचे दिसत आहे। या प्रकरणाने स्थानिक पातळीवर तसेच राज्यव्यापी राजकीय चर्चेला नवीन वळण लावले आहे। ही घटना घडल्यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी आपली मतं मांडली आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत,
यांनी या प्रकरणावर सरकारवर टीका करताना म्हटले, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणारे आणि विधानसभेत रमी खेळणारे मंत्री हे महाराष्ट्राच्या शेतीसाठी शाप आहेत. सूरज चव्हाण यांच्या हिंसक वागणुकीवर सरकार मौन का आहे? इतक्या अमानुष पद्धतीने राज्यकारभार चाललाय. 3 महिन्यामध्ये महाराष्ट्रात 650च्या वर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. परवा तर 2 शेतकरी लातूरवरून मुंबईला चालत आले त्यांच्या प्रश्नांसाठी. त्यांना भेटायला, त्या शेतकऱ्यांना भेटायला आमच्या कृषी मंत्र्यांना वेळ नाही. अशा कृषी मंत्र्यांना किंवा अशा आमदारांना कृषी मंत्रीपद देऊन सरकारने काय महाराष्ट्राला कोणतं असं योगदान दिलं आहे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये? कोणाचे व्हिडिओ पैशाच्या पेट्यांबरोबर येतात, बॅगांबरोबर येतात, कोणी रमी खेळताय, कोणी आमदार निवासात मारामाऱ्या करताय, कोणी आमदार विधानभवनात मारामाऱ्या करताय. ही महाराष्ट्राची परिस्थिती आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी पुन्हा एकदा लावून धरली असून या हिंसक घटनेसाठी अजित पवार गटाला जबाबदार धरले आहे. त्यांनी सांगितले, शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न एरणीवर असताना सत्ताधारी गुंडगिरी करत आहे, हे दुर्दैव आहे. देवेंद्र फडणवीस यांनी यावर अप्रत्यक्ष प्रतिक्रिया देताना सत्ताधारी गटांना सूचना दिली की जनतेला वाटतं की आमदार माजले आहेत, ही भावना बदलायला हवी. हिंसा हा प्रश्न सुटवण्याचा मार्ग नाही. मात्र अजित पवार यांनी अद्याप या प्रकरणावर थेट भाष्य केलेले नाही, ज्यामुळे त्यांच्या गटातील नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. विरोधी पक्षांनी याचा फायदा घेत आगामी काळात सरकार विरुद्ध मोठे आंदोलन उभे करण्याची तयारी दर्शवली आहे. ही घटना महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात उलथापालट घडवून आणण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील एनसीपी आणि छावा संघटना यांच्यातील हा वाद शेतकरी प्रश्नांवरून सुरू असलेल्या संघर्षाला आणखी चव्हाट्यावर आणेल. विरोधी पक्षांनी याचा फायदा घेत सरकारवर हल्ला चढवण्याची तयारी दर्शवली असून शिवसेना, उद्धव ठाकरे गट आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कोकाटे यांच्या वागणुकीवर सरकारला असंवेदनशील ठरवले आहे. याशिवाय लातूरमधील शेतकरी चळवळींना याचा फायदा होऊन आगामी निवडणुकांमध्ये स्थानिक राजकारणावर परिणाम होण्याची शक्यता आहे. सामाजिक स्तरावर ही घटना महाराष्ट्रातील जातीय आणि शेतीविषयक संघर्षांचा एक भाग म्हणून पाहिली जात आहे. गेल्या काही दशकात शेती संकटांमुळे शेतकरी आत्महत्या वाढल्या असून त्यातून निर्माण झालेला राग आता राजकीय हिंसक घटनात व्यक्त होत आहे. स्थानिक पातळीवर हाताळा वाढल्यास सामाजिक सलोखा धोक्यात येऊ शकतो, ज्याची चिंता सामाजिक विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. लातूरमधील ही हिंसक घटना फक्त एका व्यक्तिगत वादापेक्षा अधिक गंभीर आहे. शेतकरी आत्महत्याचा प्रश्न राजकीय अनास्था, सत्तेचा दुरुपयोग आणि सामाजिक तणाव यांचा एक विस्फोटक मिलाफ आहे. सूरज चव्हाण आणि छावा संघटना यांच्यातील हा संघर्ष महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर दीर्घकाळ चर्चेचा विषय राहील. नानासाहेब जावळे यांच्या आक्रमक पवित्र्याने या प्रकरणाला आणखी गंभीरता प्राप्त झाली असून शेतकरी हक्कांसाठी लढणाऱ्या या संघटनेचा लढा आता अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. सरकार आणि संबंधित पक्षांनी या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून शांतता प्रस्थापित करणे आवश्यक आहे. अन्यथा ही ठिणगी राज्यभर पसरून मोठा आंदोलनाचा ज्वालामुखी उद्भवू शकतो. महाराष्ट्राच्या राजकीय आणि शेतीच्या भवितव्यावर याचा दूरगामी परिणाम होईल, यात काही शंका नाही. बाकी तुमचे काय मत या पूर्ण प्रकरणावर? तुमच्या मत आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एमएच या आपल्या YouTube चॅनलला. धन्यवाद.